नमस्कार. जनता दरबारमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत, ज्याचा उत्तम प्रतिसाद आपल्या सगळ्यांनाच मिळत आहे. मंडळी, आपल्या जनता दरबारच्या माध्यमातून आपण शासनाच्या अनेक योजनांची सविस्तर माहिती मांडत असतो. त्यातूनच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत ना, हा परिस्थितीचा सर्वांगीण विचार करूनच ह्या योजना मांडलेल्या असतात आणि ज्याचा अनेकांना लाभ होत असतो. परंतु या फायदेशीर माहितीपेक्षा सुद्धा या निरनिराळ्या योजनांमधल्या त्रुटी किंवा कमतरता काय आहेत ना, तेच आपल्यासमोर येत असतं. म्हणजे त्रुटी किंवा कमतरता नसतात असं आम्हाला म्हणायचंच नाही आहे. त्रुटी कमतरता ह्या असतातच, पण त्या दूर करण्यासाठीचे उपाय काय आहेत त्याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे आणि तेच आपण जनता दरबारच्या माध्यमातून करत आहोत. आणि ह्या माहितीतूनच आपले हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत किंवा पात्रतेचे निकष काय आहेत हे सगळं आपल्या लक्षात येईल. आणि हे सगळं जर का तुम्ही जाणून घेतलत ना आणि जर का तुमची पात्रता असेल ना, तर तुम्हाला लाभ नक्की मिळू शकतात. पण त्याही बाबतीत एक नक्की आम्ही तुम्हाला सांगू शकतो की कुठल्याही योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एक ठराविक प्रक्रिया असते आणि त्याचं उल्लंघन कधीही होत नाही. तेव्हा कुणीही काहीही सांगितलं ना तरी तुम्ही स्वतः खात्री करा. शासनाच्या संकेतस्थळावरती ह्या साऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिलेली असते किंवा संबंधित कार्यालयामध्ये तुम्ही जा, तिथेही तुम्ही माहिती विचारू शकता. तुमचे हक्क काय, तुमचे पात्रता काय आहेत ते जाणून घ्या. या साऱ्या योजनांचा लाभही घ्या किंवा तुम्ही जनता दरबार ही बघत राहा, कारण जनता दरबारमध्ये ह्या सगळ्या योजनांची सविस्तर माहिती आपण दिलेली असते. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. आणि आपला आजचा हा भाग आहे ना, अतिशय लक्षपूर्वक तुम्ही बघावं अशीच आमची विनंती आहे. एका छोट्या गावची यशोगाथा आज आपण बघणार आहोत. या गावची कहाणी इतकी सुंदर आहे ना की ही यशोगाथा वर्णन करताना माझे शब्द अपुरे पडतील अशी भीती मला वाटते. आणि म्हणूनच ह्या गावाला आणि ह्या सगळ्या गावकऱ्यांना आमचा सलाम. मंडळी, या मे महिन्यातल्या वैशाख वणव्यामध्ये आम्ही पुरंदर परिसरातल्या अनेक गावांना भेटी दिल्या. पाणी टंचाई असलेल्या ह्या परिसरानं शाश्वत सिंचनाच्या दृष्टीनं खूप आघाडी घेतलेली आहे. त्या अंतर्गत त्यांनी जलसंधारणाची अनेक कामं गेल्या 2-4 वर्षांपासूनच उभी केलेली आहेत आणि त्याचा दृश्य फायदा आज इथे दिसतोय. शेतमालाचं उत्पन्न वैविध्य वाढलेलं आहे. बारमाही शेती इथे सुरू झालेली आहे. त्यातून राहणीमानामध्ये खूप फरक पडलेला आहे. हे सारं साध्य झालं जलसंधारणामुळे, पाणी मिळवल्यामुळे. आणि या साऱ्या यशाचे शिल्पकार आहेत आपल्या राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री विजय बापू शिवतारे. खरं म्हटलं तर छोटे छोटे विकेंद्रितसाठी खूप फायदे देणार आहे. म्हणजे मी आता सासवडच्या बाजूला इनामके म्हणा 40 वर्षापासून अतिशय मेहनती शेतकरी आहेत. 40 वर्षापासूनची त्यांची मागणी होती की इथे जर एक सिमेंट बंधारा केला तर कमीत अर्धा पाऊण किलोमीटर पाणी साठेल. खूप एवा चांगला आहे. पुरंदर किल्ल्याच्या त्या परिसरातून संपूर्ण पाणी तिथे वाहत येते, परंतु ते इकडे येऊन नदीला मिळून जात होतो धरणामध्ये, ठीक आहे, नाझरे धरणामध्ये. पण जर ते तिथल्या तिथेच अडवलं गेलं तर तिथल्या शेतकऱ्यांना जे फळबाग आहेत ती खूप चांगल्या प्रकारचे डाळिंब आहेत, पेरू आहे, चिकू आहेत, अशा प्रकारच्या सगळ्या बागा ज्या आहेत त्या बागांना शाश्वत स्वरूपाचं पाणी मिळणार आहे. बापूंच्या विचारातून, मार्गदर्शनातून आज भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा या पुरंदरचा हा जो परिसर आहे ना, हा पूर्णपणे हिरवागार आपल्याला दिसतोय. इथे मळे फुललेले दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी विहीर बागायतीवरती आत्ताच झेंडू लावलेला आम्ही बघितला. आता इथे झेंडू लवकर येईल आणि त्याला मार्केटही उत्तम मिळेल असं यांचं म्हणणं आहे. हे सारं घडलं लोकसहभागातून. इथल्या गावागावांमध्ये जागृती झालेली आहे. सारे गावकरी एकत्र येऊन पाणी मिळवत आहे. आणि मंडळी, हे सारे प्रयत्न आपण जाणून घेऊया आणि आपापल्या गावांमध्ये ते रुजवूया. जिथं गरज आहे तिथं शासनाची मदत घेणे, परंतु फक्त शासनावर किंवा दुसऱ्यावर डिपेंड राहिलं तर आपली काही प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे आपण आपल्यापासून सुरुवात करायची. मग जिथं मदत लागेल ते, कारण शेवटी कुबडे घेऊन काही रेस जिंकता येत नाही. पुरंदरमध्ये भ्रमंती करता करता जेजुरीचं जे कडेपठार आहे ना, त्याच्या बरोबर मागच्या बाजूला आम्ही गेलो होतो. लांबवर उघडे बोडके डोंगर दिसत होते. त्या उदास भकास डोंगरांच्या लड्यांमध्ये अचानक निळशार पाणी चकाकलं.
जरा पुढे गेलो आणि डोळ्यात सामावणार नाही असा निळाशार जलाशय दिसला. भन्नाट रानवारा थरू देत नव्हता. भोवताली हिरवाई डोलत होती आणि त्या निळ्याशार जलजीवनाची राखण करण्यासाठी जणू ते विक्राळ डोंगर उभे ठाकलेले होते. मंडळी, या पिंगोरी गावच्या या गणेश सागर जलाशयात 3 वर्षांपूर्वी पाण्याचा एकही थेंब नव्हता असं मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल नाही ना? आणि त्यासाठीच ह्या गावची कहाणी आपण जाणून घेऊया. हा जो गणेश सागर जलाशय आहे ना, हा मुळात पाझर तलाव आहे. 1970 सालच्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेतून हा बांधण्यात आलाय. कालांतरानं हा गाळानं भरून गेला आणि त्याची साठवण क्षमता कमी झाली. तीव्र पाणी टंचाई इथे जाणवायला लागली. टँकरवर हे सगळं गाव जगू लागलं आणि मग 3-4 वर्षांपूर्वी इथले हे जे डोंगर आहेत ना, त्याची विक्री सुरू झाली. अगदी मातीमोल किमतीनं हे व्यवहार सुरू झाले आणि मग इथल्या जागरूक ग्रामस्थांना परिस्थितीचं गांभीर्य समजलं आणि हे सारेजण एकत्र आले. काय होतं, आमचं एक पिंगोरी हे गाव जेजुरीच्या कडेपठार आहे. कडेपठाराच्या बॅक साईडला जे येतं ते हे पिंगोरी गाव आहे. जे कस्तुरीरंगन कमिटी आहे त्या कमिटीमध्ये पश्चिम घाटाची योजना केली. त्या पश्चिम घाटात पुरंदर तालुक्यात 9 गावं येतात, त्यामध्ये हे गाव पण येतं. कारण कसं आहे, तिथं जी भौगोलिक सृष्टी हे आहे, वैविध्य आहे, जैववैविध्य आहे, त्यामुळे हे पश्चिम घाटात येतं. परंतु जसं कसं काही भाग हा कमर्शियल दृष्ट्या व्यावसायिक मंडळींचं लक्ष गेलं. मुंबईतल्या एका व्यावसायिकाने 450 एकर जमीन आमच्या शेतकऱ्यांकडून विकत घेतली. 15-20 हजार रुपये जेमतेम एकरी ह्या दराने ती जमीन विकत घेतली. परंतु आता जमिनीत हे डोंगर कसं असतं, अनडिवायडेड शेअर असतो. तो कोणाला वेगवेगळा, जसं शेताचं वेगवेगळे शेअर करता येतात. हा पूर्ण फॅमिलीचा डोंगर, हा आमचा डोंगर, हा त्यांचा डोंगर, अशा फॅमिलीचा डोंगर आहे. मग ते लोक विकत होते कारण त्याचा उपयोग होत नव्हता काय. परंतु आम्ही मग लोकांना काय सांगितलं, तुम्ही विकू नका, आज ना उद्या या डोंगराचा उपयोग होईल. तर उपयोग होईल. मग लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. काही लोक थांबले, काहींनी विकायचे ते विकले होते, पण बाकीचे थांबले बऱ्यापैकी लोक. डोंगर विकू नका हे सांगितलं, पण मग रोजगाराचं काय करायचं, उत्पन्न कसं मिळवायचं, हाही प्रश्न पुढे आला. त्यातूनच सारे गावकरी एकत्र आले. त्यांनी गीर जातीच्या गायी विकत घेतल्या आणि चक्क तुपाचा व्यवसाय सुरू केला. थांबल्यानंतर आम्ही असा विचार करतो, या डोंगराचा उपयोग काय करायचा. असा विचार केला की ॲग्रो टुरिझम करू. परंतु फक्त डोंगर पाहायला कोण येणार, लोकांना थेट उत्पन्नाची गरज होती. म्हणून आम्ही पहिल्यांदा एक प्रयोग केला की पूर्वी गावरान जनावर असायची, तशी आपल्या भारतीय वातावरणात जर्सी गाई आपल्या भारतीय वातावरणात मोकळ्या ह्याच्यात सोडता येत नाही आपल्याला. तशी मग भारतीय वातावरणात गिर गाई आम्ही 16 गिर गाई घेतल्या. त्या गिर गाई या वरती डोंगरांवरती जातात, काही पठार आहेत तिथे, आणि वन औषधी खातात. त्यामुळे त्यांचं दूध ते आजारी पडत नाही. दूध समजा सकस असतं. त्याचं आम्ही डेअरीला दूध न घालता त्याचं तूप तयार करायला लागलो आणि ते तूप पुण्यात विकतो. साधारण 1250 रुपये किलोने तूप जायला लागलं. पुन्हा 2012ला प्रचंड दुष्काळ पडला. त्यामुळे चाऱ्याची टंचाई जाणवायला लागली. पाण्याची टंचाई तर होतीच आणि म्हणून सारे गावकरी एकत्र आले. आपणच काहीतरी करायला पाहिजे असंही त्यांनी ठरवलं आणि पाणी कसं मिळवायचं ह्यावरतीही विचार झाला. आणि मग शेवटी गणेश सागर हा जो तलाव आहे त्याच्यातलं गाळ काढण्याचं ठरवण्यात आलं. परंतु नेमकं 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आला होता. मग त्या दुष्काळामुळे असं झालं की आम्हाला माणसांना पाणी प्यायला नाही, तर जनावरांना पाणी कुठून मिळणार. मग परंतु शेवटी एखादी समस्या येते ती काही चांगल्यासाठीच येते. तसंच ते आमच्या दुष्काळाच्या बाबतीत झालं. गावातले लोक आहेत, ते अनुभवी लोक होते. त्यांनीच सांगितलं की आपल्याकडे हा तलाव आहे. हा तलाव 1970 साली इरिगेशन डिपार्टमेंटने केला होता. हा पाझर तलाव MIT. तर म्हटलं हा जर तलाव जर ह्यातला गाळ काढला, कारण जवळजवळ फक्त आत्ता जेवढं पाणी दिसतं तेवढंच शिल्लक राहिलं होतं, बाकी सगळं गाळाने भरलेला होता. हा जर गाळ निघाला तर आपल्याला दुष्काळ कधी येणार नाही. मग आम्ही गाळ काढायचा प्रयत्न केला, गव्हर्नमेंटकडे फॉलोअप केला. परंतु गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांची इच्छा होती काहीतरी करावं, परंतु बजेट हेडच नसल्यामुळे तेही काय करू शकत नव्हते. या तलावातला गाळ काढण्याच्या कामासाठी निधी उपलब्ध नव्हता. मग नेमकं काय करायचं यासाठी सारे ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी पाणी परिषद स्थापन केली आणि मग सर्वांच्या विचारातून त्यांनी एक अभूतपूर्व उपाय शोधला. हा जो त्यांनी उपाय शोधला ना मंडळी, तो सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. 2012मध्ये जेव्हा दुष्काळ पडलेला होता तेव्हा सर्वदूर रोजगार हमी योजना लागू झाली होती. तशीच ती या पिंगोरी गावामध्येही रोहयो योजना लागू झालेली होती. तेव्हा या साऱ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण रोजगार हमी योजनेतून आपल्या गावामध्ये एखादा रस्ता तयार करूया आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला जी मजुरी मिळेल ती मजुरी आपण एकत्र करूया आणि त्या निधीतून आपण गणेश सागर तलावातला गाळ काढूया.
ही जी अभूतपूर्व योजना आहे ही साऱ्या गावकऱ्यांनी संमत केली आणि मग गावकऱ्यांनी नोंदणी करायला सुरुवात केली. त्यामध्ये 88 जणांनी रोजगार हमी योजनेमध्ये मजूर म्हणून आपली नोंदणी केली आणि या गावामध्ये त्यांनी 700 मीटरचा रस्ता श्रमदानाने तयार केला. साधारणपणे 1.5 महिन्यामध्ये त्यांनी हा रस्ता स्वतःच्या हाताने तयार केला. त्याच्यामध्ये जी मजुरी मिळाली ना त्यातून गणेश सागरमधला त्यांनी गाळ काढायला सुरुवात केली. हा निधी तसा कमी होता पण कामाला त्यांनी सुरुवात केली. मग शेवटी आम्ही काय केलं, गावातल्या लोकांनी एकत्र बसलो. आम्ही जानेवारी फेब्रुवारीपासून सुरू केलं. मंदिरात तुम्हाला ते पोस्टर लावले का अजून दिसतील. एक पाणी परिषद म्हणून आम्ही फक्त गावाची घेतली आणि त्यामध्ये शेवटी असं ठरलं की लोकांनी एकत्र यायचं, रोजगार हमीत नाव नोंदवायचं. असे 450 लोकांची आम्ही यादी तयार केली गावातल्याच लोकांची आणि त्यातली पहिली बॅच 88 लोकांची जायला सुरुवात केलेली आणि एका रस्त्याचं काम सुरू केलं. आपण ते रस्ते पाहू. ते रस्त्याचं काम सुरू केलं, त्या पैशातून गाळ काढू अशी ती आमची कन्सेप्ट होती. त्या मजुरीतून धरणातला गाळ काढायचा अशी आमची ती कल्पना होती. आणि शेवटी जेव्हा आम्ही हे करायला लागलो तेव्हा लोकांची इच्छा होती गाळ काढावं, पण काही लोक म्हणले असं कुठं गाळ निघणार का एवढं मोठं, हे लाख कोटीचं काम आहे. परंतु अनेक लोक म्हणले आपण चांगलं काम हातात घेतलंय, त्याला नक्की यश येणार आणि तसंच झालं. आणि मंडळी चांगल्या कामासाठी 1000 हात मदत करतात हा अनुभव यांना आला आणि पुण्याच्या प्रसिद्ध देवस्थाननं यांना भरघोस मदत दिली. आम्ही काम सुरू केलं. एक आठवडा झाला. एक आठवड्यात पेपरमध्ये बातमी वाचली आम्ही की दगडूशेठ ट्रस्ट आपत्ती निवारणामध्ये काही दुष्काळग्रस्त भागात मदत करणार म्हणून. मग आम्ही त्या ट्रस्टला अप्रोच झालो आणि ट्रस्टने आम्हाला सांगितलं आम्ही पुरंदर तालुक्यातलीच विभाग आयुक्तांनी आम्हाला 3 गावं सुचवलीत, नावळी, कोळवीर, पवारवाडी वगैरे असं. तर तुमचं गाव आम्ही ते गाव पाहायला येतो, त्यावेळेस तुमचं गाव पाहायला येतो. त्यांनी ती 3 गावं पाहिली. त्या गावामध्ये चारा द्या, पाणी द्या म्हणलं. आमच्या गावात आली. त्यांना आम्ही सगळे आमच्या पहिल्यांदा प्रोजेक्ट दाखवलं. आम्ही आमच्या गावाचा अगोदर PRA केला होता एमई सोसायटीकडून, तो दाखवला सर्व आणि त्यांना हे फार सगळं आवडली. कुठली शासकीय मदत किंवा कोणाची मदत न घेता गाव स्वतःच्या बळावर काहीतरी करते, त्यांना ते फार आवडलं. जवळजवळ 150 लोकांचा समूह गावात बसलेला होता आणि त्यांनी मग आम्हाला असं वाटलं की एखादा पोकलनचा खर्च देतील, 2-5 लाख रुपये देतील. त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष होते अशोक गोडसे, त्यांनी उभं राहिले भाषणात. आम्ही त्यांना चारा पाणी असं काही नको म्हणलं, फक्त आम्ही एक काम हातात घेतलं, त्याला मदत करायला होतं. ते म्हटलं जो काय हा खर्च येईल तो सगळा दगडूशेठ ट्रस्ट कडून केला जाईल असं म्हणाले. आणि असं झालं की लोकांचे चेहरेच बदलले त्यांच्या त्या गोष्टी. सुमारे 1.5 ते 2 महिन्यामध्ये हा गाळ काढण्याचं काम पूर्ण झालं. हा काढलेला हा जो गाळ आहे ना, हा जो चांगला गाळ होता हा शेतामध्ये पसरण्यात आला. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने हा गाळ उचलला. त्याचबरोबर जे भरड किंवा दगडमाती जे होतं ना, तो सगळा गाळ त्यांनी या डोंगरांच्या मध्ये टाकला, तिथे भराव घातले आणि तिथे आता सुंदर रस्तेही त्यांनी तयार केलेले आहेत. आणि मग त्यानंतर जेव्हा पाऊस पडला ना, त्या पावसाळ्यामध्ये हा तलाव भरला, इथल्या पाण्याची ददात मिटली आणि मग इतर विकास कामांनाही यांनी गती दिली. या उघड्या डोंगरांवरती समतल चर खोदण्यात आली जेणेकरून डोंगरांची धूप थांबेल आणि तलावामध्ये तो गाळही येणार नाही. पिंगोरीमध्ये तर या CCT मध्ये आता जनावरांसाठीचा हिरवा चाऱ्याची लागवड करण्यात आलेली आहे. आणि कसं झालं, आम्ही गाळ काढला, पाणी साठलं, इथं थांबून उपयोग नव्हता. आता हे चर घेण्यामागे उद्देश असा की हे चर नाही घेतले काय होतं, हे डोंगर आहेत ज्या ठिकाणी मला काळे डोंगर दिसतात त्या ठिकाणी पूर्वी कधीतरी माती होती, परंतु ती पाऊस पडून पडून ती माती सगळी वाहून जाते आणि पाणी पण वाहून जाते आणि माती पण जाते. परत पुन्हा तलाव भरला असता. पुन्हा मी या सगळ्या डोंगरांना सगळीकडे CCT केली. CCT म्हणजे सलग समतल चर, त्याच्यामुळे पाणी वाहून येतं, ते तिथंच थांबतं, माती पण तिथंच थांबते आणि ते पाणी मुरतं. म्हणजे पाणी आपल्याला डोळ्यांनी जमिनीवर दिसण्यापेक्षा पाणी जमिनीत मुरणं, जमिनीच्या पोटात मुरणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्या पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि त्या पाण्यामुळे वॉटर लेवल ही नेहमी वाढते. म्हणून CCT पाण्या साठण्यापेक्षा जमिनीच्या पोटात मुरणं गरजेचं असतं, त्यासाठी CCT उपयोगी असतात. गेल्या वर्षी आम्ही कृषी खात्याकडे बराच फॉलोअप केला होता, परंतु त्यांच्याकडून लवकर काही काम सुरू होऊ शकलं नाही. शेवटी आम्ही काय केलं, हे CCT जे दिसतात, पुण्यात आमचा NRV क्लब आहे, त्या क्लबकडून त्यावेळेस 7 मेंबर होते, आता मेंबर वाढले, तर त्या 7 मेंबरनी 15-15 हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन केलं आणि त्या कॉन्ट्रीब्युशनमधून CCT केले आम्ही. आणि त्या CCT डीप CCT वरती जर गेले ना 1-1 मीटर खोल दिसतील त्या CCT. आणि त्यानंतर त्या CCT मध्ये हा जो हिरवा दिसतो तो चारा आहे, त्याला आम्ही वेगळं कुठलंही पाणी दिलेलं नाही, कारण तिथपर्यंत पाणी देण्याची व्यवस्था नाही, कारण टाकीपेक्षा उंच आहे ते. तो फक्त पावसाच्या पाण्यावर आलेला चारा आहे, DN6 चारा आहे तो. पिंगोरी गावचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यांची इथली ही रोपवाटिका. लाखो रोपं आज इथे तयार आहे. साधारणतः 60,000 झाडं आहेत
आणि ही आमच्या गावाची नर्सरी आहे. याला की कुठली गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे असं काही नाही. हे आम्ही गावाच्याच म्हणजे पुण्यातले काही लोक गावातले असं कॉन्ट्रीब्युशन करून ही नर्सरी गावाची म्हणून नर्सरी चालवतो. आमच्याकडे हे सगळे डोंगर दिसतात, हे बोडके डोंगर आहेत. यावर्षी आत्ता CCTचं कामं सुरू आहेत. तर पावसाळ्यामध्ये त्या CCTमध्ये ही झाडं लागवड करायची आणि खाली जो दिसतो चारा, तो चाऱ्याची लागवड करायची. म्हणजे त्याच्यातून काय जलसंधारण पण होईल, ऋतुसंधारण पण होईल, जनावरांसाठी चारा उपलब्ध होईल आणि पुढं भविष्यात उत्पन्न देण्यासाठी झाडं पण तयार होतील. ही जी सगळी रोपं आहेत ना, ही सामाजिक वनीकरणातून विकत आणण्यात आली. 1 रुपयाला 1 रोप मिळतं. मग ती रोपं इथे आणल्यानंतर ह्या रोपांची जोपासना केली जाते. त्यासाठी गावचा तरुण वर्ग तर आघाडीवर आहेच, त्याचबरोबर इथला NRV ग्रुप सुद्धा आघाडीवर आहे. NRV म्हणजे काय माहिती आहे? नॉन रेसिडेंट व्हिलेजर्स. सामाजिक वनीकरणातून 1-1 रुपयाला ते रोप मिळतं. ते लगेच बदलावं लागतं किंवा लावावं लागतं. तर ते रोप आणून लहान लगेच लागवड केली तर ते टिकत पण नाही. म्हणून ते आम्ही इथं आणून या पिशव्या, त्यांच्या छोट्या पिशव्या होत्या, त्या अशा पडलेल्या दिसतात ना, अशा छोट्या पिशव्या होत्या, त्या पिशव्या आम्ही बदलून मोठ्या पिशव्यांमध्ये ती लागवड केली. आणि ह्याचा जो खर्च आहे आम्ही एक NRV क्लब केला आहे. म्हणजे जसं नॉन रेसिडेन्स इंडियन असतात तसे नॉन रेसिडेन्स व्हिलेजर्स, जे म्हणजे पुण्यात राहतात, व्यावसायिक. आमच्या गावात कसं आहे, उत्पन्नाचं साधनं फार कमी आहेत, डोंगर माळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने पुण्यात गेलेले आहेत. अशांचे आम्ही एक संघटन केलेलं आहे, त्याला आम्ही NRV म्हणले, नॉन रेसिडेन्स व्हिलेजर्स क्लब. आणि ते ह्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करतात. त्या कॉन्ट्रीब्युशनमधून आपल्या नर्सरीचा आणि जो काय हा खर्च आहे तो खर्च चालतो. आज या साऱ्या डोंगरांवरती किंवा ह्या परिसरामध्ये लाखो झाडं लावलेली आहेत. त्यामध्ये करंज आहे, वड, पिंपळ, सीताफळे, आवळा, आंबे इत्यादी विविध झाडं आहेत. यांना पाणी देण्यासाठी ह्या साऱ्या डोंगरांवरती नळ सुद्धा बसवण्यात आलेले. काय केलं, एक मोटर टाकून ते पाणी त्या टाकीत पोचवलं आणि तिथून आमच्याच गावातल्या लोकांनी हे सगळ्या माळांवरती नळ फिरवलेले आहेत. कुठे नळ दिसले तर असे नळ आहेत आणि त्या नळांमधून ग्रॅव्हिटेशनने सगळीकडे पाणी जातं. आणि ही त्यामुळे आम्ही संपूर्ण लावलेली 5000 झाडं आहे, त्या 90% झाडं ही जगलीत पूर्ण. हा फारच एखादं झाड खडकात आहे किंवा एखाद्या जनावरांनी चुकून मागून खाल्लं असेल, तेवढंच झाड फक्त गेलं, बाकी सगळी झाडं आम्ही ही जगवली. आणि सगळ्या लोकसहभागातूनच. इथे शेती ही मस्त बहरलेली आहे. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने इथे शेती करतात आणि ठिबक सिंचनावरच इथे शेती केली जाते. कसं तर आम्ही ठिबक सिंचनावरती गावात लोकांना परिवर्तित करायचा खूप प्रयत्न चालू आहे. की ॲक्च्युली कसं आहे तर आम्ही आमच्या स्वतःच्या शेतातनी अगोदर ठिबकचा प्रयोग राबवतोय किंवा ह्याच्यातून केल्यानंतर काय फायदा होतो आणि किती कमी पाण्यात जास्त पीक कसं येतं, पाण्याचं नियोजन पण होतं आणि पीक पण जास्त येतं. त्यासाठी गावाचा जो सहभाग आहे तो डायव्हर्ट म्हणजे पाटाने पाणी देण्याच्या ऐवजी ठिबकने पाण्यावरती, म्हणजे कसं की त्याच्यावरती बऱ्याच लोकांचं म्हणजे कसं की आम्ही परिवर्तन करायचं काम चालू आहे. आमच्याकडं महत्त्वाचं पीक बाजरीचं, त्याच्यानंतर ज्वारी, गहू, हरभरा आणि सीताफळ आमचं एकदम नॅचरल पीक आहे. पिंगोरी गावानी आता काही नियम केलेले आहेत. गावातलं हे जे सगळं धन आहे ना, हे कुणीही विकायचं नाही असा इथला नियम आहे. रासायनिक शेती बंद करण्यासाठी बऱ्यापैकी आम्ही प्रयत्न करतोय. गावात पण आताही लोकांनी म्हणजे आमच्या गावातलं आम्ही कुठलीच आम्ही गावातली वाळू पण विकून देत नाही, गावातलं शेणखतही विकू देत नाही आणि गावाची जमीन पण विकू देत नाही. ठरावच केला असं ग्रामसभेचा आम्ही ठराव केलेला आहे की कोणत्याही प्रकारची गावातलं जे धन आहे तर ते बाहेर विकायचं. जमीन जंगल तिन्हीचं रक्षण करायचं आणि त्याच्यातून म्हणजे जे शासनाची आताच्या करण शासनाची जी जलयुक्त शिवार योजना आहे तर ते आम्ही 2 वर्षापासून आम्ही आमच्या स्वयंस्फूर्तीने आमच्या पिंगोरी गावचं म्हणजे जल पाणी असेल तर सगळ्याच गोष्टी आहेत, पण पाणी नसेल तर काहीच नाही. पिंगोरी गावातला हा ओढा, पूर्वी ह्या ओढ्यामध्ये अजिबात पाणी ठरायचं नाही, पण आज मात्र हा ओढा पूर्ण क्षमतेने खळाळतोय. कारण आता त्याचं त्यांनी खोलीकरण केलेलं आहे आणि ह्या ओढ्यामध्ये जी गळती होती ना तीही थांबवलेली आहे. आज मे महिन्यामध्ये सुद्धा इथे 8 ते 10 फूट खोल पाणी या ओढ्यामध्ये आहे. लगतच्या विहिरी 40 फूट खोल आहेत आणि पाण्यानं तुडुंब भरलेले आहेत. पण आता काय टँकर बंद आहे आणि लोकांना झाडांचं किंवा पाण्याचं आम्हाला टेन्शन नाही. नाहीतर जानेवारी फेब्रुवारी झाली की महिलांना रोज हंडा घेऊन पाणी जायचं. हंडा भेटला नव्हता. हो, आता हंडा भेटला. आणि आता पाण्याचं बऱ्याचपैकी सगळ्याचे झाडे बिडे लावतात, त्याच्यामुळे सगळ्याला पाण्याचं भरपूर शेताला ह्याला सगळ्याला.
आणि याच व्यतिरिक्त आता जलयुक्त शिवार अभियानातून या गावाला 3 बंधारे मंजूर झालेले आहेत. माझं असं मत आहे की आमदार खासदार या सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या ठिकाणामध्ये अशा कुठच्या साईट्स आहेत की ज्या उंचावर आहे, जिथे पाणी अडवलं तर नंतर ग्रॅव्हिटी फ्लोने पाणी देता येईल, बंद पाईपलाईनने देता येईल किंवा मग चाऱ्या छोट्याशा करून त्या सरकारकडून शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग करून, कारण सरकार किती करेल याला एक काहीतरी लिमिट आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या साईट शोधणे. बापू शिवतारेंचं आता ॲक्च्युली सुदैवाने ते आमचे आमदार आहेत आणि त्यांच्याकडे जलसंधारणासारखं खूप चांगलं खातं आहे. काय आमच्या गावाची अशी टोपोग्राफी अशी आहे ना की आम्हाला बाहेरून कुठून पाणी येऊ शकत नाही, परंतु आमचं पडलेलं पाणी आम्ही जर अडवलं तरी आम्हाला बाहेरची गरज लागणार नाही. आता जलयुक्त शिवारमधून विजय बापूंनी 3 बंधाऱ्यांना आम्हाला मंजुरी दिलेली आहे. जलयुक्त शिवार अभियान हे हा फक्त सरकारचा उपक्रम म्हणून न राहता ही चळवळ झाली पाहिजे. दुष्काळी भागामध्ये, कोरडवाहू भागामध्ये पिण्याचं पाणी तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर शाश्वत सिंचनासाठी डोंगर, दर्या, शेत, घर, भन्नाट रानवारा, चकाकणारं निळं शार पाणी, पक्षी, प्राणी, सारं हे जे पिंगोरी गावचं आहे ना, हे अतिशय मनाला भुरळ घालणार आहे. त्याही पलीकडे जाऊन ह्या गावामध्ये साऱ्यांची जी एकी आहे, जी भेदाभेदाच्या पलीकडे गेलेली आहे ना, हे सगळं बघून मनाला खूप प्रसन्न वाटतं. पण मंडळी, पिंगोरी गावचं महात्म्य इथेच संपत नाहीये. पिंगोरी गावातल्या शहीद स्मारकावर आता आपण जाणार आहोत. या गावच्या 2 सुपुत्रांनी कारगिल युद्धामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लाखो शहीदांना त्रिवार अभिवादन. तुमचं बलिदान, तुमचा देशाभिमान, तुमचं महात्म्य या साऱ्या पुढे आम्ही सारेजण तोकडेच पडतो. आपणा साऱ्यांना त्रिवार अभिवादन. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यांच्या परंपरेतलं मंडळी हे पिंगोरी गाव. या पिंगोरी गावाची ही जी कहाणी आहे ना, ही अतिशय स्फूर्तिदायी किंवा प्रेरणादायी अशीच आहे. आणि ती जर का तुम्हाला पटली असेल ना, तर तुम्ही या गावाला जरूर भेट द्या. त्यासाठी काही माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठीचा आमचा पत्ता किंवा आमचा ईमेल ॲड्रेस आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आय डीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. किंवा मंडळी, फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करण्याची आवश्यकता आहे. या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे, म्हणजे आमचा संपर्क नंबर किंवा पत्ता आम्ही या पेजवरती दिलेला आहे. त्याचबरोबर नेमकं कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत, त्यामध्ये नेमका कुठला विषय आहे, याविषयीची ही सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली असते. जनता दरबारचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या प्रगतीविषयीही या पेजवरती आम्ही दिलेलं असतं. तुमच्याकडे काही सकारात्मक माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही ह्या पेजवरती नक्कीच देऊ शकता. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फेसबुकवरून तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि आता मंडळी, जनता दरबार आपण यूट्यूबवरूनही बघू शकतो. त्यासाठीचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हा ॲड्रेस जाणून घ्या आणि यूट्यूबवरूनही जनता दरबारचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुन्हा प्रक्षेपणासाठी दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटत असतो. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ही सकारात्मक आहे, अतिशय उपयोगाची आहे. यामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.